काय सांगशील तू अजून शाळेबद्दल सांग. आम्ही इथे घडलो, पडलो आणि उभे राहिलो. हां. आणि खूप शिक्षकांनी खूप छान मार्गदर्शन केलं. आज आमचा मूळ पायावर जे उभे राहतो ते आम्ही इथे उभे राहिलो. शिक्षकांचं मार्गदर्शन खूप छान होतं. आणि तरी पण तुझ्या वेळेला जे शिक्षक होते ते कोणते होते? माझ्या वेळेला आम्हाला मराठी बाई होत्या, त्या मला खूप आवडायच्या. नंतर कामेरकर बाई माझ्या फेवरेट एकदम. त्यांना मी इथून जेव्हा त्या गेल्या बदली होऊन, तेव्हा त्यांना मी एक लेटर लिहिलं होतं. त्या लेटरमध्ये स्टार्टिंग अशी केलेली, प्रत्यक्ष सृष्टीत असूनही दृष्टीआड असणाऱ्या आमच्या कामेरकर बाई यांना साष्टांग नमस्कार. ओहो, अजून लक्षात आहे? वाव. ते पत्र त्यांच्या बहिणीने वाचलं. त्यांना इथे भेटता नाही आलं म्हणून त्यांनी बहिणीला पाठवलं आणि माझ्या पत्राचं त्यांनी एवढं कौतुक केलं सगळ्यासमोर. खूप मला बरं वाटलं तेव्हा. ती ओळ तर काय माझ्या लक्षातच आहे कायम, ते नाही विसरणार. सगळे आमचे मित्रमैत्रिणी आम्ही इथे भेटलो, अजूनही नंतर भेटतो. मस्त. तसंच जसं तुझ्या कामेरकर बाई फेवरेट होत्या तशा माझ्या तेलेबाई म्हणून खूप फेवरेट होत्या. मी खूप रडली आहे, खूप. म्हणजे जेव्हा त्या इथून त्यांची बदली झाली त्यावेळी मी खूप, आमच्या इथे त्यावेळेला भागवत सर होते. मी खूप म्हणजे त्यांची अशी वाट बघत होती की ते मला असं, मी मम्मीला पण एवढं सांगितलंय की मम्मी बघ कुठून कॉन्टॅक्ट मिळतोय का त्यांचा, पण नाही. ठीक आहे, जिथे असतील व्यवस्थित. मस्त. आता खूप एज पण झालं असेल आता त्यांचं. मैत्रिणी पण जमलो होतो गेल्या वेळेला, तेव्हा पण खूप शाळेला मिस करत होतो सगळ्या शिक्षकांना. एक आम्हाला यादव गुरुजी म्हणून होते मुख्याध्यापक, खूप छान होते. हा, आमच्या वेळी पण होते. गोळपकर सर होते, गोळपकर. ते आम्हाला इंग्लिश शिकवायचे. त्याच्यानंतर आमच्या वेळी शेळके सर होते, परत साळुंके सर, तेलेबाई, बेर्डे मॅडम, परत आम्हाला पण फेवरेट होत्या. हा, छान, एक नंबर होता. मला म्हणायच्या तुझ्यात म्हणजे बारशामध्ये कसं म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे मला तेलेबाई काय म्हणायच्या माहितीये का, की तुझे पाय ना आताच तुझं कळते पुढचं भविष्य की तू शिक्षिकाच होणार. आणि मी शिक्षिकाच झाले. मस्त मस्त. स्कॉलरशिपला आम्ही 4थीला होतो इथे, तेव्हा सुद्धा आम्ही मराठेबाईंचं आमच्या घर तिकडे होतं, तिथे राहायचो. तेव्हा आम्हाला त्या शिकवायच्या जास्त मराठेबाई. खूप छान. प्रश्नच नाही. आता आम्हाला त्यांना भेटता येत नाहीये, रत्नागिरीला असतात त्या. ठीक आहे, काय नाही, होईल. एक वेळ काढून जा, भेटतील. मस्तच. पण खूप छान शाळा होती.